माऊली, आपल्या घरासाठी तुझी केवढी निष्ठा असते, केवढी माया असते, आणि म्हणूनच तू त्यांच्यासाठी काहीही करायला नेहमी तत्पर असतेस. आपल्या माणसांसाठी आपण कोणत्याही संकटाचा सामना करायला नेहमी सिद्ध असतो. जसं की भगीरथ आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी गंगेला भूलोकी आणण्याचा चंगच बांधलाय त्यांनी, कारण त्यांची मुक्ती हे त्याच्या आयुष्याचं परमध्येय आहे माऊली, परमध्येय. फार पुण्याचं काम असतं माऊली पितर मोक्ष, पण तितकंच खडतर देखील. पाहूया त्याचा प्रवास पुढे कसा होतो ते, त्याला किती यश मिळतंय ते. नारायण नारायण. मुनिवर आपण? प्रणाम मुनिवर. मी भगीरथ. शुभम भवतु भगीरथा, शुभम भवतु. सध्या जळी स्थळी पाताळी सगळीकडे तुझीच चर्चा होते आहे. तुझ्या कठोर व्रताविषयी मी सर्व काही जाणून आहे. मुनिवर, आपल्याला तर सर्व काही ज्ञात आहे. नारायण नारायण. मला सर्व काही ज्ञात असले तरी आत्ता तू कुठे निघाला आहेस हे काही मला समजलेले नाही. मुनिवर, मी स्वर्गलोकी जाण्यासाठी निघालो आहे. तिथे गेल्याशिवाय माझे कार्य पूर्ण कसे होईल? नारायण नारायण. भगीरथा, तू अशी अनंत पावलं टाकली तरी तुला स्वर्गाचं द्वार सापडेल असं वाटतं? आणि जरी स्वर्गाचं द्वार सापडलं तरी तुझ्या समस्येचं निराकरण होईल असं वाटतं? आपल्या बोलण्याचा रोग माझ्या लक्षात आला नाही मुनिवर. माझ्या पिताश्रींनी देवतांना युद्धात सहाय्य केले होते. त्याचे स्मरण ठेवून देवेंद्र मला निश्चितच भेटतील आणि मी त्यांच्याशी हितगुज करेन असा माझा विचार आहे. भगीरथा, मला तुझी ही अपेक्षा मोठी चमत्कारिक वाटते आहे. देवेंद्र, जे सृष्टी लोकाचे देवलोकाचे अधिपती, त्यांना सर्वांची चिंता असते, त्यांनी तुझी भेट घ्यावी का? तर स्वर्गलोकाची शोभा वाढवणाऱ्या गंगेला धरणीवर आणण्यासाठी. नारायण नारायण. मुनिवर, हे कार्य सहज नाही हे मला ज्ञात आहे, परंतु ते अशक्य निश्चितच नाही. माझा स्वतःवर ठाम विश्वास आहे. तुझा हा विश्वास रास्तच आहे भगीरथा. मात्र देवेंद्रांची अनुमती असल्याशिवाय हे काही शक्य होणार नाही. हा, जर गंगादेवींनाच तसे वाटले तर मात्र अशक्य असे काहीही नाही. परंतु माझ्या मनास एक शंका उत्पन्न होते आहे. कुठली मुनिवर? सांगतो. तुझे पिताश्री, त्यांचे पिताश्री यांनी प्रयत्न करून पाहिले, तेच कार्य पूर्ण करण्याचा तू प्रयत्न करतो आहेस. पण जर ते कार्य पूर्ण होऊच नये असं नियतीच्याच मनात असेल तर? तुला ते शक्य होईल असे वाटते? मुनिवर, आपण असे बोलून माझे मनोबल कमी करू नये. उलट मला सहकार्य करावे. नारायण नारायण. भगीरथा, तुला ह्या कार्यामध्ये जे काही सहाय्य लागेल ते कोणाकडून मिळेल हे योग्य वेळ आल्यावर समजेलच. मात्र त्यापूर्वी तुला गंगा देवींची भेट घ्यावी लागेल. त्यांना भूलोकी येण्यासाठी विनवणी करावी लागेल, आग्रह धरावा लागेल. मला मात्र त्यांची भूलोकी अवतरण्याची शक्यता थोडीशी अंधुकच भासत आहे. नारायण नारायण.
पार्वती, तुम्ही येथे या प्रहरी. क्षमा असावी स्वामी, परंतु माझी मनस्थिती घटिका बघून येण्याची नव्हती. आपल्या साधनेत व्यत्यय देखील आणायचा नव्हता. परंतु माझ्या मनात एकच शंका घर करून बसली आहे की जे मुनिवरांनी सांगितले ते आपणास आधीपासून ज्ञात होते की नाही. स्वामी, आता तरी आपण आपले मौन सोडावे. आपण हे नक्कीच जाणता की तेव्हा तिला स्वर्गलोकी पाठवण्यामागे किती महत्वाचे कारण होते. हे जाणून देखील आपण गंगाला पुन्हा भूलोकी अवतरण्यासाठी प्रयत्न करता आहात. शांत हो पार्वती. नियतीने प्रत्येक घटनेची एक विशिष्ट रचना केली आहे. काही विधिलिखित घटना घडण्यासाठी गंगेचे इथे अवतरणे आवश्यक आहे. मला हे मान्य नाही स्वामी. ती येथे येण्याचे एकमेव कारण आपण आहात आणि आपण या सृष्टीच्या लयतत्वाचे अधिपती आहात. त्यामुळे आपण भगीरथाच्या पितरांना मोक्ष मिळवण्यासाठी अन्य काहीतरी योजना करावी. हे शक्य नाही देवी. गंगा जरी स्वर्गलोकी गेली असेल तरी तिचे मूळ इथे रुजलेले आहेत, हे विसरून चालणार नाही. आणि तिची आवश्यकता स्वर्गलोकी नसून भूलोकी आहे. आपण मला जे सांगता ते मला पटत नाही. आता मी आपणास निक्षून सांगते, ती येथे अवतरलेली मला चालणार नाही. आणि आपल्या संमतीशिवाय ती येथे येणार देखील नाही. त्यामुळे आपण तिला काहीही न सांगणेच इष्ट ठरेल. प्रणाम देवेंद्र. हे काय ऐकतोय मी? आपण कोणत्या विवंचनेत गर्क आहात? आमची तृषा, भूक सारे काही लुप्त पावले आहे. या भगीरथाने गंगेस भूलोकी नेण्याचा जणू काही चंगच बांधला आहे. श्री ब्रह्मदेव यांना प्रसन्न करून त्याने दीर्घायुष्य सुद्धा प्राप्त केले आहे. परंतु देवेंद्र, देवी गंगा जरी भूलोकी परतल्या तरी समस्या काय? आपण हे काय बोलत आहात? या स्वर्ग लोकाला जी काही शोभा आली आहे ती या गंगेमुळेच. समुद्र मंथनानंतर या स्वर्ग लोकाला अपवित्रता आली होती, ती या गंगेमुळेच पवित्र झाली आहे. परंतु जोपर्यंत स्वयं महादेव प्रसन्न होत नाहीत तोपर्यंत हे देखील शक्य नाही. तसे जरी झाले तरी देवी पार्वतींना हे कदापि रुचणार नाही. देवेंद्र, अशी काहीतरी योजना करायला हवी जेणेकरून भगीरथाला देवी गंगा यांचा भूतकाळ समजेल. अगदी योग्य. असेच व्हायला हवे. तसे झाल्यास निश्चितच तो त्याचा निर्णय बदलेल. मुनिवर आपण कुठे आहात? नारायण 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 नारायण. देवेंद्र, आपण माझे स्मरण केले. अहो आश्चर्य, अहो भाग्यम. देवेंद्र, आजचा हा दिवस, हा क्षण मी कदापि विसरणार नाही. बरं, स्वागत आहे मुनिवर. तुम्ही धावून आलात. मनापासून आपला आभारी आहे. देवेंद्र, आपण देवलोकाचे, या सृष्टीचे अधिपती आहात हे विसरलात की काय? नाही मुनिवर. अहो, माझा रोग इतकाच होता की आपला सदा सर्व काळ हा त्रैलोक्यात वावर असतो. सध्या इथे जे काही घडते आहे, सध्या सगळीकडे केवळ आणि केवळ भगीरथाची चर्चा सुरू आहे. तो ज्या वाटेवर आहे त्याचा आपणास क्लेश होतो की काय? क्लेश? नाही मुनिवर, मला तर त्याची चिंता वाटते आहे. नारायण नारायण. चिंता आणि आपणास ती कसली बरे?
गंगा देवी भूलोकी पुन्हा अवतरणार याची आपणास चिंता वाटते की काय? नाही मुनिवर, कसे सांगू आपणास? भगवान शंकरांनी गंगा नदीस वरदान दिले होते की तिच्या स्पर्शाने सर्वांची पापे धुतली जातील व ती स्वतः कधीही अपवित्र होणार नाही. परंतु भविष्यात जर असे झाले नाही तर? नारायण नारायण, देवेंद्र, आपण प्रत्यक्ष भगवान श्री महादेवांच्या वाणीवर आणि त्यांच्या आशीर्वादावर शंका उपस्थित करताय की काय? अहो नाही मुनिवर, असे दुस्साहस मी करेन तरी कसे? मला चिंता इतकीच आहे की महादेवांच्या शब्दाचा महिमा युगानुयुगे टिकणार असेल. असेल नव्हे, आहेच. हो हो, आहेच. तरी तरी तरीही भविष्यात काय होईल हे आपण नाही ना सांगू शकत मुनिवर. समजा त्या 60 सहस्त्र पितरांच्या पापामुळे ती गंगा जर लीन पावली तर त्याचे दायित्व कोण घेईल? बाकी आपण तर सुज्ञ आहातच, हो ना मुनिवर? नारायण नारायण, म्हणजे भविष्यात अशी स्थिती उत्पन्न होऊ शकते तर? बघा ना, म्हणजे आपण अशी शक्यताच का निर्माण करावी? ज्या योगे असे काही अघटित घडेल, ज्याने श्री महादेव यांचा शब्द मोडला जाईल असे आपण वागावे? मला नाही पटत ते. आपले म्हणणे योग्य आहे, परंतु ह्या सगळ्यात भगीरथाच्या चिंतेचे काय करावे? त्याची कसली चिंता आली आहे? नाही म्हणजे त्यास गंगा नदीच्या भूतकाळाबद्दल काहीच कल्पना नाहीये, म्हणून तर तो हे कृत्य करत असावा. जर त्यास तो भूतकाळ समजला तर? देवेंद्र, त्यास त्याच्या भूतकाळाची जाणीव मी करून द्यावी अशी आपली अपेक्षा आहे की काय? नाही नाही मुनिवर, आपण कदापिही असे वागायचे नाही. परंतु त्यास हे समजावे अशी माझी एक इच्छा आहे. नारायण नारायण. देवेंद्र, जे सृष्टी लोकाचे देवलोकाचे अधिपती, त्यांना सर्वांची चिंता असते, त्यांनी तुझी भेट घ्यावी का? तर स्वर्गलोकाची शोभा वाढवणाऱ्या गंगेला धरणीवर आणण्यासाठी? मला मात्र त्यांची भूलोकी अवतरण्याची शक्यता थोडीशी अंधुकच भासत आहे. नारायण नारायण. मुनिवर आपण प्रणाम. जेव्हा जेव्हा जिथे जिथे कुणी काळजीत असेल तेव्हा तिथे माझे आगमन निश्चित असेल. तुझी चिंतित मुद्रा पाहून माझे पाय आपसुकच इथे वळले. खरंय मुनिवर, गंगादेवी यांची आराधना करावी असा मी ठाम निश्चय केला होता. किंतु परंतु जिथे येतात म्हणजे काहीतरी विघ्न निर्माण होणार हे नक्की. कार्य पूर्ण होणार नाही, कार्यात खंड निर्माण होणार. किंतु जिथे येतो तिथे कार्य पूर्ण न होण्याची शंका प्रखर निर्माण होते. होय मुनिवर, परंतु आपल्याच एका वाक्याने माझ्या मनी हा संभ्रम निर्माण झालाय. देवी गंगा भूलोकी येण्याची चिन्ह नाहीत म्हणून माझी चिंता वाढली आहे मुनिवर. भगीरथा, माझ्या वाक्यामध्ये एक उद्देश जडलेला होता. त्याचे मूळ पार कैलासापर्यंत जाऊन पोहोचते. कैलासात? भगीरथा, देवी गंगा यांना पृथ्वीवर आणण्यासाठी तू अविरत प्रयत्न करतो आहेस.
परंतु तुझे हे वागणे देवी पार्वती यांना रुचणारे नाही. देवी पार्वती त्या का क्रोधित होतील? नारायण नारायण. भगीरथा, तुझा हा आत्ममग्न चेहरा पाहून मला असे वाटते की तुला गंगादेवींच्या भूतकाळाविषयी काही देखील ठाऊक नाही. नाही. नाही ठाऊक. मग ठीक, असो. आता मी ते तुला कसं सांगणार. मी येतो. थांबा मुनिवर, एकदा जागृत केलेली जिज्ञासा अशी न शमवता जाऊ नका. माझे समाधान करूनच जावे. अरे, माझ्या मनी तसे काही नाही. मी आपलं हे असंच सहज बोलून गेलो. मुनिवर, आपण निश्चित कशाबद्दल बोलत आहात हे मला ज्ञात नाही. आपण त्यावर प्रकाश टाकावा. आता तू एवढा आग्रहच धरतो आहेस तर सांगतो. कुठून सुरुवात करू? म्हणजे पहा, आता देवी गंगा भूलोकी न येण्यामागे कारण म्हणजे हे नाही नाही, माझ्या मुखातून बाहेर पडावयाचे नाही. मुनिवर, आपण जर मला नाही सांगितले तर मी प्राणत्याग करेन. नाही नाही, नको नको. या निष्पाप जीवाच्या आत्महत्येचे कारण मी नको बनायला. ते पाप माझ्या माथी नको. हे काय भगीरथा, तू मला अगदी धर्मसंकटात टाकले आहेस. ब्रह्मदेवा, महादेवा, नारायणा, मी आता काय करावे? ते काही नाही, मला आता तुला सांगावेच लागेल. सांगतो. देवी गंगा भूलोकी न येण्यामागे महत्वाचे कारण असे की त्यांचे महादेवावर प्रेम जगले होते, अगदी मनापासून. आणि त्याच कारणाने त्यांना स्वर्गलोकी जावे लागले. काट्याने काटा काढावा हा वाक्प्रचार आपल्याकडे सर्वश्रुत आहे माऊली. आणि ही परंपरा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे माऊली. अगं, आत्ता आपण जे पाहिलं ते तेच तर आहे. नारद मुनी तरी आत्ता दुसरं काय करतायत? देवेंद्रांना गंगेनं स्वर्गातून जाऊ नये असं वाटतंय. आणि म्हणून त्यांनी मुनिवरांना विश्वासात घेऊन भगीरथाशी हितगुज करायला सांगितलंय. आता नेमकं ते काय सांगतील आणि त्याचा भगीरथावर काय परिणाम होईल हे सगळं पाहणं फार गरजेचं आहे. बघूया पुढल्या भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.